नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज सकाळी मी एक गाणं ऐकलं. पक्षिणी प्रभाती चारी असी जाई, पिलू वाट पाहे उपवासी. हे गाणं ऐकलं आणि काही विचार माझ्या मनात आले. तेच विचार मांडण्याचा इथे प्रयत्न करतेय. बघा तुम्हाला पटतायत का? आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ज्याने चोच दिली आहे तोच चारा देतो हे खरं असलं तरी तो घास मिळवण्यासाठी आणि आपल्या पिल्लुकल्यांना भरवण्यासाठी पक्षिणीला धडपड करावीच लागते. त्यासाठी छोट्या पिल्लुकल्यांना घरट्यात सोडून तिला बाहेर पडावंच लागतं. पक्षिणी घरात बसून राहिली तर तिच्या पिल्लांना खाऊ कोण घालणार? तशीच परिस्थिती आपलीही असते. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असं करून आपल्यालाही चालत नाही. काही लोक संसाराचा आर्थिक भार हलका करण्यासाठी काम करतात, तर काही फक्त स्वतःच्या आनंदासाठी काम शोधतात. आता प्रत्येक व्यक्ती स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येकाला स्वतःची स्वतंत्र ओळख हवी असते. त्यासाठी घरातली कामं वाटून घेतली जातात, तर काही कामांसाठी मदतही घेतली जाते. अशा परिस्थितीत मोठा प्रश्न असतो की घरात असलेल्या लहान मुलांकडे कोण बघणार? त्यांना मोठं करण्यासाठी आयुष्यातला खूप मोठा वेळ द्यावा लागतो. तसंच ते काम अतिशय पेशन्स ठेवून करावं लागतं. अशा वेळेला मानसिक बळ जास्त असावं लागतं. आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती इतर ठिकाणी वापरली तर मुलांच्या वाटेला ती कितीशी येणार? सगळा विचार करून शेवटी त्या लहान मुलांची रवानगी पाळणाघरात केली जाते. प्रत्येक वेळेला मुलांना त्या पाळण्याघरातलं वातावरण आवडतंच असं नाही. तिथल्या मावशी हवी तशी काळजी घेत नाहीत. अनेक अडचणी असतात. पण तरीही काही वर्षांचाच प्रश्न आहे किंवा दुसरा काही पर्यायच नाही, म्हणून आपण आहे ती परिस्थिती स्वीकारतो आणि नेटाने आपलं काम चालू ठेवतो. त्याच वेळेला घरातील वयस्कर मंडळींचाही प्रश्न असतोच. म्हणजे जी मंडळी शरीराने थकली आहेत, ज्यांची गात्रे शिथिल होऊ पाहतायत किंवा ज्यांना फक्त सोबत हवी आहे, अशा अनेक व्यक्तींना वृद्धाश्रमाची वाट धरावी लागते. मी जे वृद्धाश्रम पाहिले तिथे अशा लोकांची छान काळजी घेतली जात होती. त्यांना सकाळी चहा, दूध, नाश्ता सर्व काही वेळेवर दिलं जात होतं. सात्विक अन्नाचं महत्त्व लक्षात घेऊन जेवण दिलं जात होतं. प्रत्येकाच्या औषध पाण्याची काळजी घेतली जात होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृद्धाश्रमातील मित्रमैत्रिणी. अशा समवयस्क मित्रांमध्ये गप्पा गोष्टी केल्याने मनाची मरगळ दूर होत होती. असं सर्व असूनही शेवटी आपलं घर ते आपलंच घर असतं. प्रत्येकाला संध्याकाळ झाली की आपल्या घराची ओढ लागते. पक्षी घरट्यात परततात. गुरंढोरंही आपल्या गोठ्यात येतात. तसं या आजी आजोबांनाही आपल्या घरी परत यावंसं वाटतं. लहान मुलांना पाळणाघरातून घरी आणलं जातं. पण आजी आजोबांना एकदा वृद्धाश्रमात नेऊन सोडल्यानंतर आपल्या मुलांची आणि आपली परतभेट कधी होईल याची वाट पाहावी लागते. कधीकधी आयुष्य सरतं, पण मुलांची भेट होत नाही. लहान मुलांना पाळणाघरात ठेवावं लागतं या गोष्टीची एक प्रकारे बोच लागलेली असते. अगदी सहज बोलण्यात येतं. मला काही मुलांनी सांगितलेलं नाही आहे जॉब करायला. तो माझा चॉईस आहे. आणि म्हणूनच मी कितीही दमले तरी मुलांवर कधीही राग काढत नाही. जेवढा शक्य आहे तेवढा वेळ त्यांना देते. शेवटी सगळी धावपळ, दगदग मुलांसाठीच असते ना. पण त्याच वेळेला आजी आजोबांना मात्र फक्त सणावारापुरतं घरी आणायचं तरी त्रास होतो. त्यावर उत्तर असं असतं, अगं त्यांची शरीरे आता थकली आहेत. उगीचच घरी आणताना कुठे पडले, हाडं मोडली तर निस्तरणार कोण? त्यापेक्षा सणावारी केलेला स्वयंपाक घेऊन आम्हीच त्यांना भेटून येतो. पण त्यांना
त्या स्वयंपाकापेक्षा आपल्या माणसांबरोबर सण साजरे करण्यात जास्त आनंद मिळतो. असो, अशा प्रकारे अजून उत्तर न मिळालेला हा एक प्रश्न आहे. प्रत्येकजण आपापल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर शोधत असतो. आपल्या करिअरला महत्त्व देऊन अशा ॲडजस्टमेंट्स करत राहायचं की घरातील लहान आणि वृद्धांचा विचार करून आपलं करिअर सॅक्रिफाईस करायचं, हे ज्याचं त्यानं ठरवावं. शेवटी सुज्ञास सांगणे न लगे. धन्यवाद.